मी नुकतंच भाषणामध्ये सांगितलं की भागीरथी महिलांना यांना आदर सत्कार करणं, यांना समाजामध्ये कुठेतरी न्याय देण्याचं काम हे सावित्रीबाई फुले यांनी केलेलं होतं। आणि आताच्या कलियुगामध्ये आपण बघत असाल सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्फत आज सरकारच्या मार्फत महिलांसाठी अनेक धोरण त्या ठिकाणी सरकारने लागू केलेले आहेत। त्यामध्ये 50% महिलांना ST मधून प्रवासाची जी सूट आहे ती आहे। त्याचबरोबर बचत गटातील महिलांना 2 लाखापर्यंत अनुदान मिळणं आणि असे अनेक कार्यक्रम आज सुद्धा मागठाणे मतदारसंघामध्ये ज्या भागीरथी महिला आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी त्यांचा आदर सत्कार करून त्यांना देखील एक पेन्शनच्या रूपाने का होईना पण महिन्याला 2000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये देण्याचं काम सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब करत। अशा पद्धतीने आज कलियुगात आपले संवेदनशील मुख्यमंत्री हे महिलांना बळ देण्याचं काम करत आहे। त्याचा आम्हाला एक युवासेनेचा कार्यकर्ता म्हणून मला खरंच अभिमान आहे। आणि मागठाणे मतदारसंघामध्ये सुद्धा आज हा कार्यक्रम अगदी मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे। याच्यासाठी सुद्धा मी आमदार प्रकाशदादा सुर्वे यांचा मनापासून आभार व्यक्त करतो। महिलांसाठी कशा प्रकारचा आमच्या मागठाणे मतदारसंघामध्ये मीनाताई पानमन यांच्या अध्यक्षतेखाली आणि सर्व महिला शाखा प्रमुख आहेत आमच्या त्यांच्या अध्यक्षतेखाली आज अनेक बचत गट त्या ठिकाणी उपस्थित आहेत। बचत गटांना सुद्धा कुठेतरी वाव मिळेल, त्यांना सुद्धा कुठेतरी आर्थिक बळ मिळेल यासाठी आमदार साहेब कार्यरत आहेत। आणि त्याचबरोबर आज या ठिकाणी सर्वात मोठ्या संख्येने भागीरथी महिला उपस्थित आहेत ज्यांचा आम्ही आदर सत्कार करणार आहोत। त्यांना सुद्धा एक कामातून त्यांच्या स्ट्रेसफुल लाईफमधून एक विरंगुळा म्हणून आज त्यांच्यासाठी आम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येने ते उपस्थित आहेत आणि त्यांचा आम्ही कार्यक्रम या ठिकाणी सत्काराचा ठेवलेला आहे। सन्माननीय प्रकाशदादा सुर्वे यांच्यासाठी सुद्धा आपल्या समाजामध्ये सुवासिनी महिलांचं आपण हळदी कुंकू करतो, एक पायटा ज्याला म्हणतो अशी सुरुवात आपण आपल्यापासूनच करावी म्हणून आज आम्ही या सर्व गंगा मारलेलं असतं। तर अशा सर्व महिलांच्या वतीने मी तुम्हा सर्वांचं या ठिकाणी त्यांच्यासाठी बऱ्याचशा घोषणाही केलेल्या आहेत आणि संपूर्ण जगाने ज्यांची आज हर्षोल्लास जयंती साजरी केली अशा छत्रपती महाराजांची आपण एक घोषणा देऊया परत एकदा। छत्रपती शिवाजी महाराज की, शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। आणि ज्या मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज